शासकीय निधी गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार, गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी. नांदेड, दिनांक 19 जून. सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करत 4 निवृत्त कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक नांदेड तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दुसरा व चौथा शनिवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मोबदल्यासाठी मंजूर झालेल्या निधीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 65 कर्मचाऱ्यांची बनावट यादी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणातील शासकीय नोंदी, रेकॉर्ड व लेखापरीक्षण अहवालाची तपासणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. नमस्कार, मी पंकज शिवभगत, प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी कर्मचारी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मागील आमचं 20 दिवसापासून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण 90 कर्मचाऱ्यांचं चालू आहे. आमचा विषय असा आहे की दुसरा आणि चौथा शनिवार शासकीय सुट्ट्या आहे. त्या सुट्ट्यामध्ये अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्याकडून काम करून घेतलं, त्याचा मोबदला मिळावा यासाठी आमचं आंदोलन उपोषण चालू आहे. हायकोर्टानं औरंगाबाद विभागानं आम्हाला याच्यामध्ये 10 फेब्रुवारी 2021 रिझल्ट दिलेला आहे आमच्या बाजूनं की या लोकांना 1980-81 पासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत यांचं देय द्या म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचं. हायकोर्टानं एवढंच म्हणून थांबलं नाही तर हायकोर्ट म्हणते की बाबा वर्षामध्ये यांना 45 दिवस ग्राह्य धरा आणि कालेलकर समितीनुसार त्याला दुप्पट करून द्या म्हणून असं आदेशामध्ये आहे स्पष्ट. तर याने 2020 मध्ये 38,94,000 रुपये नगदी दिले होते इथं वाटप करा म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचे कर्मचाऱ्यांना. तर हे पैसे वाटप करताना या बांधकाम विभागाने नांदेड, देगलूर आणि भोकर या सर्व तिन्ही विभागांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या पैशाचा अपहार केलेला आहे. बनावट रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि नांदेड डिव्हिजननं 206 लोकांचं बनावट रेकॉर्ड तयार करून पैसे वाटप केल्याचं तयार केले रेकॉर्ड, परंतु ऑडिट त्याचं दाखल केलं नाही शासनाकडे. आणि त्यापैकी 206 पैकी 65 कर्मचारी आमचे असे आहेत ज्यांना 1 रुपया सुद्धा यांनी दिला नाही, परंतु यांच्या रेकॉर्डला त्यांचे सर्वांची नावं आहेत आम्ही यांना पैसे वाटप केलेत म्हणून. खरं पाहता याची परिगणना करून केलेल्या कामाची परिगणना करून देण्याचे आदेश आहेत न्यायालयाचे. यांनी कुठल्याही प्रकारची परिगणना न करता आणि यांना अधिकार नसताना कार्यकारी अभियंता लेवलवर यांनी हे पैसे वाटप केले. खरं नियम काय आहे की उपविभाग जे आहे सब डिव्हिजनला यांचे पैसे वर्ग करायला पाहिजे होते, त्यांनी वर्ग केले नाही आणि स्वतःच्या कार्यकारी अभियंत्याच्या लेवलवर यादी बनावट यादी तयार करून यांना 2,000, 4,000 असे पैसे वाटप केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यांच्याकडून पैसे वसूल केले आणि 65 कर्मचाऱ्यांना तर 1 रुपया दिला नाही. आणि दुसरी गोष्ट, जे मयत झालेले कर्मचारी आहेत आमचे, त्या मयत झालेल्याही कर्मचाऱ्याचे यांना अंगठे मारून पैसे उचलले तर सांगतात की आम्ही यांना पैसे वाटप केले. असा मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार आहे. शासनाला यांनी ऑडिट दाखल करायला पाहिजे होतं, केलं नाही. आणि आता आमचं 90 कर्मचाऱ्यांचं देयक आहे 7,90,57,000 रुपये शासनानं आम्हाला द्यायचे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या संदर्भामध्ये हायकोर्टाच्या आदेशानुसार. तर मंजूर होऊन तिथं गेले. याला 3/9/2024 आमचा पैसे मागणीचं पत्र आहे, चीफ इंजिनियरचं पत्र आहे मंजूर होऊन. आणि त्यामध्ये चीफ इंजिनियरनं स्पष्ट भाषेत लिहिलंय यापूर्वी यांना 13,92,000 रुपये आपण या संदर्भात वाटप केलेत आणि ते पैसे कपात करून यांना आता 7,90,57,000 रुपये यांचं देय आहे. तर तिथे पैसे द्या म्हणून पत्र आहे आमचं मंत्रालयात. गेल्या 2 वर्षापासून मंत्रालयाच्या टेबलच्या आम्ही तक्रार मारू परेशान आहोत हे आमचे पैसे द्या म्हणून. शासन म्हणते की बाबा आम्ही तुम्हाला पैसे दिले होते यापूर्वी 38,94,000, त्याचंच ऑडिट आम्हाला अद्याप आतापर्यंत जमा झालं नाही. आता एकाच विषयामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा पैसे कसे द्यायचे? याच विषयावर एखादा पाठपुरावा करून हा प्रश्न सुटत नाहीये. या प्रकरणी आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काय काय आता हे 38,94,000 रुपयाचा तो विषय आहे, हा गंभीर विषय बनला आहे.
मंत्रालयातले अधिकारी म्हणतात किंवा त्यांनी ऑडिट केलं नाही, यांनी दाखल केलं नाही, त्यांनी मागितलं नाही. नियम असा आहे की एका वर्षाला प्रति वर्षाला ऑडिट असतं. 31 मार्चला शेवटचा दिवस असतो ऑडिटचा. तर 31 मार्चला रात्री 12 पर्यंत त्यांनी ऑडिट दाखल करणं यांची जबाबदारी आहे डिपार्टमेंटची. आणि मंत्रालयाची जबाबदारी आहे 31 मार्चच्या रात्री 12 पर्यंत कुणी ऑडिट दिलं नाही, कुणाचं ऑडिट आलं नाही, कुणाकडे पैसे थकीत आहेत का ते पैसे मागवून घेणे, यांनी देणे आणि त्यांनी मागवून घेणे दोघांची जबाबदारी आहे. परंतु प्रत्यक्षात असं झालेलं आहे की यांनी दिलं नाही आणि त्यांनी मागितलं नाही, म्हणून हे 6 वर्षापासून विषय हा पेंडिंग होता. आता आम्ही पैसे मागायलो म्हणून हा विषय आमच्या 2024च्या प्रकरणामध्ये 20चं प्रकरण असं गुंतागुंत करायले. हे त्यांचं 20चं प्रकरण आहे, म्हणजे 4 वर्ष अगोदरचं त्यांचं प्रकरण आहे. परंतु आता आम्ही पैसे मागायलो, आमचे पैसे त्यांना दिसायले जास्त, तर ते म्हणतात की बाबा आम्ही अगोदर दिले होते त्याचा हिसाब आला नाही. तर या संदर्भामध्ये दोन्ही जबाबदार आहेत. स्वतः मंत्रालयाचे अधिकारी म्हणत आहेत आम्ही याच्यामध्ये गुंतून आहोत, आता आम्ही अडचणीत आलो. तर त्याच्यासाठी आम्हाला हे पैसे आमचे देत नाहीत. आमचं गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषण चालू असताना आम्हाला 2 ओळीचं पत्र देत नाहीत की हे तुम्ही आम्ही हे करतो म्हणून, कारण त्यांच्याकडे उत्तरच नाही या विषयावर. तर त्यामुळं आता आम्ही उपोषणाला बसलो, तर आम्हाला पोलीस महासंचालक ऑफिस मधून माहिती त्यांनी म्हणले तुम्ही असं उपोषण करून काही होणार नाही, तुम्ही स्वतः फिर्यादी बना, पुरावे आहेत, सगळं आहे तुमच्याकडं, फिर्याद द्या, तुम्ही फिर्यादी बना. म्हणून म्हणल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं की बाबा या प्रकरणामध्ये आम्ही फिर्यादी बनलो. आणि आता संबंधित नांदेड डिव्हिजन असल्यामुळं नांदेडच्या त्या संबंधित पोलीस स्टेशनला आता आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. कायदेशीर तक्रार दाखल केली 9 जणांवर, आणि त्या 9 जणांवर आम्ही पोलीस स्टेशन मधून गुन्हा दाखल करणार आहोत. आता बाकीचे जे कोणी असतील खूप आरोपी आहेत, पण आम्ही सगळ्याचे नावं घेतले नाही. 9 लोकांचे घेतले. मंत्रालयातले 3 आहेत, नांदेड डिव्हिजनचे 4 आहेत आणि सर्कलचे 2 आहेत. असे 9 लोकांवर आम्ही तक्रार दिलेली आहे आणि निश्चितपणे आम्ही 100% त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार.